तुमची सगळ्यांची कधीपासून रिक्वायरमेंट होती की ताई तू तुझ्या साडी कलेक्शन दाखव, तर आज मी तुम्हाला दाखवते. ही पहिलीच साडी जी की मी रक्षाबंधनला घातलेली. त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या साड्या ज्या मला पूजेला वगैरे पडलेल्या आहेत, त्याच मी साड्या वेअर करते. आणि ही माझी फ्रेंडच्या लग्नात मी अशी पैठणी टाईप घेतलेली जी की पोपटी कलरमध्ये होती आणि खूप छान. ही साडी ॲक्च्युली माझ्या हळदीची आहे, जी की मी हळदीला लावलेली. त्याच्यानंतर मोस्ट फेवरेट म्हणजे ही माझी एंगेजमेंटची, जेव्हा पहिलीच एंगेजमेंटला लावतात ना, तेव्हा मी ही साडी लावलेली. आणि ही साडी आहे माझी टिळक सेरेमनीची. ही तर माझी मेमोरेबलच आहे, कारण इथूनच आमची सुरुवात झालेली. तेव्हा मी ही साडी वेअर केलेली. आणि मग ही मला आत्ता जस्ट माझ्या आत्याने गिफ्ट केलेली साडी, जी की तुम्ही विचारत होतात कुठून घेतली, पण ती मी ऑनलाईन नाही घेतली, शॉपमधून घेतलेली आहे. आणि या साडीचं तुम्हाला काय बोलू, जेव्हा माझी एंगेजमेंट होती ना, तेव्हा मला अशी साडी हवी होती, पण होपफुली मी वेगळी घेतली. त्याच्यामुळे ही साडी मी पूजेला घेतलेली, ॲक्च्युली माझ्या मामाने घेतलेली आमच्या. आणि हे आहे माझ्या लग्नातलं ब्लाऊज, जे की मस्त असं वर्क केलेलं आहे. मला रॉयल कारभारी नाव हवं होतं आणि पूर्ण हँडला बघू शकता मस्त असं आरी वर्क वगैरे केलेलं. आणि हे वर्क उरणवरून करून आणलेलं आहे. तुम्हाला पण हवे असतील ना असे वर्क मस्त मस्त, तर मला नक्की कमेंट करा. ती खूप छान छान वर्क करते. त्याच्यानंतर ही माझ्या मावशीने साडी घेतलेली, खूप छान आहे. ही मी ऑनलाईन ऑर्डर केलेली. सोबतच ही पण अशी लग्नासाठी मी रेवदंड्यावरून शांतीमधून घेतलेली. आणि हे ब्लाऊज तर खूप व्हायरल झालेलं, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि ही माझ्या नवऱ्याने मला पाडवा गिफ्ट घेतलेली गेल्या वर्षी. त्याच्यामुळे ही पण खूप छान साडी आहे. या साडीचं काय बोलू, पूर्ण कलर गेला आहे, तुम्हाला माहिती आहे. इतकं सुंदर मी ब्लाऊज वर्क केलेलं ना. माझ्या भावाच्या एंगेजमेंटला ही साडी घातलेली मी, आणि सुंदर असं वर्क होतं. पण होपफुली याचा कलर गेला. अजून जर तुम्हाला माझ्या लग्नाचा शालू किंवा एंगेजमेंटची साडी वगैरे बघायची असतील ना, तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.